नमस्कार मित्रांनो, रुस्तम हिंदकेसरीचा मानकरी बकासूर आणि हिंदकेसरी सर्जा हे आपल्याला आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनमध्ये घंटा चिन्हावर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात। काल झालेल्या करवडी फाटी येथील बिनजोड शर्यत मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंदकेसरी व नवम हिंदकेसरी बकासूर मित्रांनो पळण्यासाठी आलेला होता, हे तर तुम्हाला माहितीच आहे। मित्रांनो, काल करवडी फाटी येथे बकासूरच्या 2 बिनजोड शर्यती मित्रांनो होणार होत्या, पण मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे, निसर्गापुढे कोणीही काही करू शकत नाही। सकाळपासूनच मैदानावरती भरपूर प्रमाणामध्ये पाऊस चालू होता। त्या ठिकाणी बकासूरची मित्रांनो एक बिनजोड शर्यत झाली, तीही पडत्या पावसामध्ये आणि बैलांना त्या ठिकाणी पळता येत नव्हतं। अशा परिस्थितीत मित्रांनो ती बिनजोड शर्यत झाली, पण त्या बिनजोड शर्यतीमध्ये बकासूरची मित्रांनो काही कारणास्तव हार झालेली आहे। तर मित्रांनो, हार जीत ही होत असते। आपला बकासूर नक्कीच पुढच्या मैदानामध्ये कमबॅक करत असतो। तर मित्रांनो, आपला आवडता रुस्तम हिंदकेसरी बकासूर आता पुढच्या कोणत्या मैदानी पळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा हा देखील मित्रांनो 24 तारखेला झालेल्या गहानंद येथील ओपन बैलगाडा शर्यत मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला होता। या मैदानामध्ये मित्रांनो अपराजित अशी जोडी हिंदकेसरी सर्जा आणि हिंदकेसरी बब्या ही जोडी मित्रांनो पळालेली होती। या ठिकाणी सर्जा आणि बब्या या जोडीने द्वितीय क्रमांकाचा मान पकडून गुलालाचे मानकरी मित्रांनो झालेले होते। आता त्या मैदानानंतर येणाऱ्या पुढील कोणत्या मैदानामध्ये आपल्याला आपला आवडता हिंदकेसरी सर्जा हा पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। श्रावणी यात्रा उत्सव भव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी 2024 ओपन बैलगाडा शर्यत मैदान मित्रांनो मंगळवार दिनांक 27/8/2024 रोजी भव्य असं ओपन बैलगाडा शर्यत मित्रांनो होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो हे मैदान करंजीपूल बारामती या ठिकाणी होणार आहे। तसंच मित्रांनो श्री काशी विश्वेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान बुधवार दिनांक 28/8/2024 रोजी सकाळी 8 वाजता स्थळ बुरकवडी फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। आधारस्तंभ सप्त हिंदकेसरी रायफल 8181 आहे। या मित्रांनो या मैदानाचं बक्षीस स्वरूप आहे प्रथम क्रमांक 1,81,08,181, द्वितीय क्रमांक 71,000, तृतीय 51, चतुर्थ 31, पंचम 21 आणि सहावा 11,000 असे भव्य दिव्य बक्षीस स्वरूप मित्रांनो या मैदानामध्ये राहणार आहे। हे मैदान आपली आवडती जोडी सर्जा आणि बकासूर हे 27 ऑगस्टला पळणार का 28 ऑगस्टच्या या मैदानामध्ये पळणार। मित्रांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, बकासूर आणि सर्जा ही जोडी मित्रांनो 28 ऑगस्ट होणाऱ्या या भव्य दिव्य बैलगाडी शर्यत मैदानामध्ये तुम्हाला मित्रांनो 100% पळताना दिसणार आहेत। सर्जा आणि बकासूर ही जोडी मित्रांनो वेगवेगळ्या पैऱ्यांमध्ये पळणार आहे, लक्षात असू द्या। त्या दोघांचेही पैरे काय आहेत हे तुम्हाला आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलं जाईल। तर धन्यवाद मित्रांनो। तुम्हाला आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।